नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जसं की आम्ही तुमच्यासोबत प्रॉमिस केलं होतं की विजन गव्हर्नमेंट जॉबवरती एक छानशी लेक्चर सिरीज असणार आहे, रिव्हिजन लेक्चर सिरीज असणार आहे. याचं फर्स्ट लेक्चर हे अनाउन्समेंटच्या दिवशी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. म्हणजे 1773चा जो रेग्युलेटिंग ॲक्ट आहे त्याचे आपण काही ड्रॉबॅक्स बघितले होते. ओके, तर पूर्ण लेक्चर तर आम्ही विजन स्टडीच्या फास्ट ट्रॅक बॅचमध्ये अवेलेबल करून देतो. जनरली 1 ते 1 तासांच्या आसपासचं ते लेक्चर असतं आणि रिव्हिजन पोर्शन हा शेवटच्या 12-15 मिनिटांमध्ये घेतलेला असतो. तर या लेक्चरमध्ये आजच्या दिवशी तुमच्यासाठी थोडंसं आणखी आपण 11 वर्ष पुढे जातोय. म्हणजे 1773ला लास्ट टाइम तुम्हाला सोडलं होतं, तिथून पुढे 11 वर्ष म्हणजे 1784. 1784ला काय झालं होतं, तर विल्यम पिट्स आला होता, ब्रिटनचा यंगेस्ट प्राईम मिनिस्टर बनला होता आणि त्यांनी एक ऍक्ट बनवला होता, एक विधेयक तिथं मांडलं होतं ज्याला ऍक्ट म्हणून पारित करण्यात आलं. तर तोच पिट्स इंडिया ऍक्ट ज्याला आपण ओळखतो. ठीक आहे, त्याचं ऑफिशियल नाव भरपूर वेगळं आहे, पण ठीक आहे, पिट्स इंडिया ऍक्ट म्हणून तुम्ही त्याला लक्षात ठेवा. तर या पिट्स इंडिया ऍक्ट विषयीची सगळी महत्त्वाची माहिती तुम्हाला या लेक्चरमध्ये पुढे बघायला मिळणार आहे. चांगली रिव्हिजन होईल. ओके, रिव्हिजन करताना किंवा रिव्हिजन घेताना अजिबात चिंगूसपणा दाखवलेला नाहीये. प्रत्येक मुद्दा अगदी डिटेलमध्ये तुमचा कव्हर होतोय. त्याच्यामुळे रिव्हिजन लेक्चर्स तुम्हाला एक्झाममध्ये शुअर शॉट 10 ते 15 मार्क वाढवणारे असतीलच. ओके, आणि जर तुम्हाला याचे पूर्ण लेक्चर्स बघायचे आहेत, म्हणजे अगदी पूर्ण थेरॉटिकल प्लस क्वेश्चन आन्सरचे जे सगळी प्रॅक्टिस किंवा क्वेश्चन आन्सरचे आम्ही जे लेक्चर घेतो, जे आयोगाने समजा आता 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टवरती क्वेश्चन विचारले होते, तर लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी क्वेश्चन सुद्धा इन्क्लूड केलेले आहेत, त्याचं स्पष्टीकरण इन्क्लूड केलेलं असतं. तर जर तुम्हाला पूर्ण लेक्चर्स बघायचे असतील तर तुम्ही आमच्या फास्ट ट्रॅक बॅचमध्ये प्रवेश घेऊ शकता. आणि ज्यांना फीज अफोर्डेबल होते अशांसाठीच ॲडमिशन्स आहेत. म्हणजे 750 रुपये सध्या त्याची फी आहे. विजन 25 हा कुपन कोड तुम्ही 26 जून पूर्वी वापरून 999च्या ऐवजी 750 मध्ये प्रवेश घेऊ शकता. तर हे फक्त अशांसाठी की ज्यांना फीज अफोर्डेबल होईल किंवा अफोर्ड करता येईल. ठीक आहे, बाकीचे इथं रिव्हिजन व्यवस्थितपणे बघा, तुमचे शुअर शॉट मार्क वाढतीलच. ओके, तर हे लेक्चर कसं वाटलंय, हा इनिशिएटिव्ह कसा वाटलाय हे आम्हाला वेळोवेळी कळवत चला. तुमच्या फीडबॅकमधून आम्हाला नवीन नवीन आयडिया सुचतात, तर नक्कीच तुमचा फीडबॅक अगदी मनमोकळेपणाने व्यक्त करा. तर आता जास्त वेळ तुमचा घेत नाही, प्रॉपर रिव्हिजन करून घ्यायचे, तर लेक्चर शेवटपर्यंत बघा. जो मिठावरती सुद्धा जो कर घ्यायचे ना, तर तो सुद्धा कंटिन्यू आहे. लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला विचारलं होतं की मिठाचा कर जो चंद्रगुप्त मौर्याच्या काळापासून लावण्यात येतो, मुघलांनी सुद्धा लावला होता, ब्रिटिशांनी पण लावलाय. तर विचारलं होतं की चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये त्या कराला काय नाव होतं, तर लावण्याध्यक्ष असं त्या कराचं नाव आहे, लक्षात ठेवू शकता. लावण्याध्यक्ष हे मिठाच्या कराचं नाव होतं. ठीक आहे, तर आय होप त्या प्रश्नाचं उत्तर पण तुम्हाला समजले. भरपूर जणांनी कमेंट पण केल्या होत्या आम्हाला. तुम्ही इथं कमेंट केल्या की ते लगेच रिफ्लेक्ट होऊन जातात ऍडमिनला, म्हणजे दिसून जातात. तर खूप साऱ्या जणांनी करेक्ट आन्सर दिलेले आहे. ठीक आहे, म्हणजेच तुम्ही एका करेक्ट डायरेक्शनमध्ये अभ्यास करता. ज्या काही गोष्टी मी तुम्हाला इथं सर्च करायला पण लावतो, सेल्फ स्टडीसाठी लावतो, त्या तुम्ही करताय, ही एक चांगली गोष्ट आहे. ओके, तर ज्या काही गोष्टी आपण या लेक्चरमध्ये बघितल्यात त्याची थोडक्यात रिव्हिजन करण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करू, जेणेकरून जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं ना की रिव्हिजन करताना आधीचा म्हणजे अभ्यास झालाय तर तो पूर्ण पुसला जाऊ नये याची काळजी घ्यायची असते. अभ्यास समजा तुम्ही 10 पानं वाचली असतील किंवा आपण हे लेक्चर समजा बघतोय आणि समजा आता सुरुवातीच्या मिनिटापासून आपण काय काय वाचलं होतं, काय काय अभ्यासलं होतं हे लक्षात राहणं थोडं इम्पॉसिबल आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस प्रत्येक लेक्चर झाल्यानंतर किंवा प्रत्येक अभ्यास तुम्ही केल्यानंतर लगेचच त्या टॉपिकची रिव्हिजन करत जा. तीच आपण या लेक्चरच्या माध्यमातून सुद्धा करू. आपण काय बघत होतो, तर 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट. ठीक आहे, आता हा पिट्स कोण आहे, तर विल्यम पिट्स, जो ब्रिटनचा यंगेस्ट प्राईम मिनिस्टर ठरला. 24व्या वर्षी तो प्राईम मिनिस्टर बनला होता, विल्यम पिट्स. आणि 1777ची सिच्युएशन काय होती, तर डंडास नावाचा एक अधिकारी होता किंवा डंडास नावाचा एक समितीचा अध्यक्ष होता. गुप्त समिती ती होती आणि या गुप्त समितीचा अध्यक्ष हा डंडास होता. त्यांनी काय केलं, त्याच्या अहवालामध्ये असे काही घटक सांगितले की ज्याच्या, आणि ते घटक सांगितल्यानंतर त्यांनी एक बिल ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये मांडलं.
ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये जे बिल मांडलं त्याच्यामधली महत्वाची तरतूद काय होती की त्यांनी अशी सूचना दिली होती की एक असे 7 सदस्यांची एक तुम्ही एक मंडळ स्थापन करा किंवा आयुक्त असे 7 सदस्यांचं एक आयुक्त मंडळ बनवा आणि हे सगळे 7 सदस्य हे पूर्ण ब्रिटनच्या राजघराण्याकडून किंवा राजाकडून निवडले जातील असे हे 7 सदस्य ठरवा की जे कंपनीचा कारभार पूर्ण हातात घेतील किंवा कंपनी जे काही कंपनीचं जे राजकीय क्षेत्र आहे त्याचबरोबर कंपनी मिलिटरी संदर्भात म्हणजे लष्करी जे कंपनीचे जे अधिकार आहेत तर हे ताब्यात घेतील अशा प्रकारचं 7 जणांचं तुम्ही एक मंडळ तयार करा असं या दंडासनी सांगितलं होतं. पण ही सूचना काही ब्रिटनच्या संसदेमध्ये आवडली नाही. संसदेमध्ये हे जे बिल होतं हे जे काही अहवाल होता हा सादर झाला मात्र त्याच्यावरती कुणाची सहमती बनली नव्हती. त्याच्यामुळं ब्रिटनचं सरकार जे होतं त्या काळातलं हे कोसळलं होतं आणि ही इतिहासात पहिल्यांदा आणि शेवटच्या वेळेस घडलेली घटना आहे की कुठल्याही भारतीय गोष्टीमुळं भारतीय रिझनमुळं ब्रिटनचं सरकार कोसळलंय हे पहिल्यांदा इतिहासामध्ये झालं होतं. त्याच्यानंतर हा विल्यम पिट हा ब्रिटनचा यंगेस्ट प्राईम मिनिस्टर बनला होता आणि त्यांनी एक पूर्ण एक विधेयक मांडलं. जे विधेयक हे डायरेक्टली डंडासच्याच काही उपाययोजनांवरती आधारित होतं. डंडासची जी काही 7 सदस्यांवाली गोष्ट होती ही चेंज होऊन 6 सदस्याचं एक कंट्रोलर बोर्ड आला होता म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल आलं होतं, नियंत्रक मंडळ आलं होतं 6 सदस्यांचं. त्याच्यामधला जो एक सदस्य होता तो सेक्रेटरी ऑफ स्टेट होता जो डायरेक्टली विल्यम पिट्सला म्हणजे ब्रिटनच्या पंतप्रधानाला रिपोर्ट करेल. अशा प्रकारच्या तरतुदी होत्याच. पण त्यांनी काय केलं, विल्यम पिट हुशार होता, स्मार्ट होता, 24 वर्षाचा होता ना, तर त्यांनी काय केलं की ब्रिटनच्या संसदेमध्ये हे विधेयक मांडण्यापूर्वी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून ते संमत करून घेतलं होतं. कंपनीकडून ते संमत करून घेतलं होतं, कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्स कडून, कोर्ट ऑफ डायरेक्टर्स कडून ते संमत करून घेतलं होतं, मांडलं होतं त्यांच्यासमोर, त्यांना लालूच दाखवलं असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस हे संसदेमध्ये मांडलं तर ह्याला आपण मग पिट्स इंडिया ऍक्ट 1784 म्हणून ओळखतो. हा कायदा बनला. ठीक आहे. याचं ऑफिशियल नाव 2-3 लाईन्स आहे. त्या ऑफिशियल नावामध्ये पडू नका, एक्झाम मध्ये आपल्याला पिट्स इंडिया ऍक्ट म्हणूनच आपला आयोग विचारतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा पिट्स इंडिया ऍक्ट हा त्यांनी पार्लमेंटमध्ये मांडला, पारित सुद्धा केला. याच्यामध्ये मग आपण बघितलं होतं की महत्वाच्या तरतुदी कोणत्या कोणत्या आहेत, याचा थोडक्यात इतिहास सुद्धा आपण बघितलाय. ठीक आहे. आता तो इतिहास मी परत नाही सांगत, तर आपण काही महत्वाच्या या कायद्यातल्या तरतुदी बघूयात. इतिहास सुद्धा त्याची पार्श्वभूमी जी आहे ती सुद्धा महत्वाची आहे, त्यामुळे लेक्चर तुम्ही व्यवस्थितपणे पुन्हा एकदा बघा. ठीक आहे. तर याच्यात तरतुदी कोणत्या कोणत्या महत्वाच्या आहेत. पहिली तरतूद म्हणजे जे कोर्ट ऑफ डायरेक्टर्स जे होतं ज्याच्यामध्ये 24 सदस्य होते, प्रत्येक दर वर्षाला याच्यापैकी 1/4 सदस्य हे निवृत्त व्हायचे, नवीन 1/4 सदस्य हे जागा घ्यायचे आणि प्रत्येक सदस्याचा कार्यकाल हा 4 वर्षांचा होता. याच्यामध्ये कुठलाही बदल केलेला नाहीये. ठीक आहे. हे कोर्ट ऑफ डायरेक्टर ऍज इट इज 24 सदस्यांचं राहिले, सदस्य संख्येमध्ये सुद्धा कुठलाही बदल झालेला नाहीये. कोणत्या सदस्य संख्येत मग बदल झाला, तर जे गव्हर्नर जनरलचं एक्झिक्युटिव्ह काउन्सिल जे होतं याच्यामध्ये एकूण पहिल्यांदा 4 सदस्य होते आणि एक गव्हर्नर जनरल होता. तर याच्या सदस्य संख्येमध्ये बदल केलाय. या 4च्या ऐवजी आता 3 सदस्य संख्या आणली आणि एक गव्हर्नर जनरल, म्हणजे याचं 4 जणांचंच, फक्त 4च जणांचं मिळून आता गव्हर्नर जनरलचं एक्झिक्युटिव्ह काउन्सिल असणार आहे. हा उद्देश काय होता त्याच्या पाठीमागचा, म्हणजे एक सदस्य कमी का केला, कारण गव्हर्नर जनरलला ऑलरेडी कास्टिंग विटो ही पॉवर दिली, म्हणजे त्याचं जे मत असणार आहे हे निर्णायक मत ठरेल. ठीक आहे. म्हणजे आपण बघितलं ना की 2 गोष्टींमध्ये समजा टाय झालं, 2-2 मतं जर पडली असतील तर ज्या बाजूला गव्हर्नर जनरलनी मत दिलंय तर ती बाजू पारित होईल किंवा तो जो घटक आहे तर तो संमत केला जाईल. ठीक आहे. तर त्याच्यासाठी म्हणून एक सदस्य कमी करण्यात आला जेणेकरून गव्हर्नर जनरलला आणखीन जास्त पॉवर दिल्या जातील. ओके. तर हे काही घटक आपण ऑलरेडी बघितले, ही एक महत्वाची तरतूद आहे याच्यातली. तसंच फक्त बंगालच्या गव्हर्नर जनरल सोबत असं झालेलं नाहीये, म्हणजे बंगालच्या प्रेसिडेन्सीचं जे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल होतं याच्यासोबतच असं नाही झालं, तर जे बॉम्बे प्रेसिडेन्सी आहे आणि त्याचबरोबर मद्रास प्रेसिडेन्सी जी आहे यांच्यामध्ये सुद्धा जे एक्झिक्युटिव्ह काउन्सिलची सदस्य संख्या आहे ही 4 वरून 3 करण्यात आली. ठीक आहे. म्हणजे तिथलच्या सुद्धा जे गव्हर्नर्स आहेत यांना सुद्धा तितकंच पॉवरफुल बनवलेलं आहे. ओके. पण बंगालची जी प्रेसिडेन्सी आहे, बंगालची प्रेसिडेन्सी ही बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सी पेक्षा खूप जास्त पॉवरफुल बनवण्यात आली. यांच्याकडे जास्त अधिकार होते. प्रत्येक वेळेस बंगाल आणि मद्रास प्रेसिडेन्सीला यांच्या परवानगीशिवाय, म्हणजे बंगाल प्रेसिडेन्सीच्या परवानगीशिवाय काहीही करता येत नव्हतं. ठीक आहे. तर ही तरतूद सुद्धा या कायद्यानुसार आहे. त्याच्यानंतर आपण हे बघितलं की कंपनीमध्ये काय झालं होतं, मोठ्या प्रमाणात
करप्शन वाढलं होतं. ठीक आहे, करप्शन वाढलं होतं किंवा भ्रष्टाचार वाढला होता आणि त्याच्यामुळं एक महत्वाचा निर्णय किंवा महत्वाची तरतूद 1784च्या पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये आणली. ती म्हणजे कंपनीच्या सगळ्या कामगारांनी, अधिकाऱ्यांनी, सगळ्यांनीच कंपनीशी संबंधित जेवढे काही कर्मचारी वर्ग आहे, अधिकारी वर्ग आहे, सगळ्यांनी त्यांनी घेतलेली जी भारतामधली संपत्ती आहे तर ती डिक्लेअर करायची. कुणासमोर डिक्लेअर करायची? तर जे आपण बघितलं ना कोर्ट ऑफ डायरेक्टर्स, म्हणजे संचालक मंडळ जे आहे, ज्याच्यामध्ये 24 संचालक आहेत, 24 डायरेक्टर्स आहेत, तर यांच्या समोर त्यांची सगळी संपत्ती, मालमत्ता ही दरवर्षी उघडकीस आणायची किंवा डिस्क्लोज करायची. अशा प्रकारची तरतूद ही या कायद्यानुसार करण्यात आलेली आहे. ओके. आणि ज्यांनी भ्रष्टाचार केला किंवा जे सापडत आहेत अशांना मोठ्या मोठ्या शिक्षा सुद्धा ठोठावण्यात आल्या, जेणेकरून कंपनीमध्ये भ्रष्टाचार कमी केला जाईल. ओके. तर या दोन महत्वाच्या तरतुदी आपण बघितल्या. त्याच्यानंतर आपण हे सुद्धा बघितलं की कंपनीवरती ना नियंत्रण ठेवण्यासाठी जी कंपनीची सर्वोच्च संस्था होती ती म्हणजे कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्स. तर कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्स जे होते, ज्याच्या संदर्भात 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये त्यांच्या इलेक्शनसाठी एक तरतूद केली होती. आपण लास्ट लेक्चरमध्ये ती बघितली आहे. तरतूद काय होती की जर कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्सच्या इलेक्शनमध्ये जर नागरिकांना सहभागी व्हायचं असेल, मतदान करायचं असेल, तर त्यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे शेअर विकत घेतले असावेत. मागच्या वर्षभरापासून 1000 पाऊंडची गुंतवणूक ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये असावी, अशा प्रकारची तरतूद 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार केली होती सरकारने. याचं कारण म्हणजे नागरिकांचा सहभाग या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढावा, कंपनी आणखी जास्त स्टेबल व्हावी आणि ज्यांनी शेअर्स घेतलेले आहेत अशांनाच मतदान करता येईल, त्याच्यामुळे मॅक्झिमम लोक शेअर घेतील. तर अशा प्रकारची तरतूद केली होती या कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्ससाठी. पण या कायद्यानुसार 1784च्या पिट्स इंडिया ऍक्ट नुसार कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्स हे वीक करण्यात आले. कोर्ट ऑफ प्रोप्रायटरच्या सगळी ताकद ही काढून घेण्यात आली. ही ताकद कुणाला दिलेली आहे? तर सेक्रेटरीला, सेक्रेटरी ऑफ स्टेटला. आता सेक्रेटरी ऑफ स्टेट कोण आहे? तर SOS, तुम्ही त्याला लक्षात ठेवा, सेक्रेटरी ऑफ स्टेट. तर हा असा व्यक्ती असणार आहे की जो डायरेक्टली ब्रिटनच्या पंतप्रधानाला, प्राईम मिनिस्टरला रिपोर्ट करतो. ठीक आहे. हा आता स्टेट ऑफ सेक्रेटरी कुठून आला? तर आपण बघितलं की एक कंट्रोल बोर्ड ऑफ कंट्रोल बसवण्यात आलेला आहे, म्हणजे एक नियंत्रक मंडळ हे आणण्यात आलं किंवा दोन प्रकारे शासन करायचं होतं त्यांना कंपनीवरती. एक म्हणजे नियंत्रक बोर्डच्या माध्यमातून किंवा कंट्रोल ऑफ बोर्ड ऑफ कंट्रोलच्या माध्यमातून आणि डायरेक्टरच्या म्हणजे कोर्ट ऑफ डायरेक्टर्सच्या माध्यमातून. दोघांमार्फत ड्युएल गव्हर्नमेंट आपल्याला ब्रिटिशांना भारतामध्ये आणायचं होतं आणि त्याच्यासाठी म्हणून नियंत्रक मंडळ स्थापन केलं होतं, ज्याच्यामध्ये एकूण 6 सदस्य होते. हे 6 सदस्य मी तुम्हाला सांगितलं होतं की हे असे तसे एक्सपर्ट व्यक्ती फक्त नव्हते, तर हे 6 सदस्य प्रॉपर ब्रिटिश पार्लमेंटमध्ये, म्हणजे जे ब्रिटनचं सरकार आहे तर सरकारामधले कॅबिनेट मंत्री होते. ठीक आहे. त्याच्यातलाच एक व्यक्ती तो म्हणजे स्टेट ऑफ सेक्रेटरी म्हणून निवडला जायचा, जो की डायरेक्ट ब्रिटनच्या पंतप्रधानाला, प्राईम मिनिस्टरला रिपोर्ट करेल. सगळ्या कारभाराच्या गोष्टी या सगळ्या प्राईम मिनिस्टरला सांगेल. तर असा हा सेक्रेटरी ऑफ स्टेट होता. गव्हर्नर जनरलची पॉवर त्याच्या पुढे काहीच नव्हती. ठीक आहे. आपण म्हणतो ना की बंगालचा गव्हर्नर जनरल जो होता तो भारतावरती सगळ्या नियंत्रण करायचा, म्हणजे तो भारताचा राजाच होता, काइंड ऑफ राजाच होता, पण तो सुद्धा या सेक्रेटरी ऑफ स्टेटला रिपोर्ट करायचा. तर एवढा हा सेक्रेटरी ऑफ स्टेट पॉवरफुल होता. ठीक आहे. तर जे कोर्ट ऑफ प्रोप्रायटर जी पद्धत होती, कंपनीतली सर्वोच्च संस्था होती, सर्वोच्च बॉडी होती, तर ती त्याची सगळी ताकद काढून घेण्यात आली, म्हणजे त्यांची शक्ती किंवा त्यांचे अधिकार काढून घेण्यात आले आणि सेक्रेटरी ऑफ स्टेटला ते देण्यात आले. सेक्रेटरी ऑफ स्टेटला म्हणजेच काय, तर जे कंट्रोल ऑफ बोर्ड होतं, बोर्ड ऑफ कंट्रोल जे आहे, नियंत्रक मंडळ जे ज्याच्यामध्ये 6 सदस्य आहेत, तर यांना जास्त शक्तिशाली बनवण्यात आलंय. ठीक आहे. याच्यासाठी एक समिती गठीत केली होती, आपण ती पण बघितली ना की एक कार्यकारिणी समिती गठीत करण्यात आली. ती कार्यकारिणी समिती कशासाठी होती? तर जेवढे काही ब्रिटनच्या पंतप्रधानाला किंवा ब्रिटनच्या कॅबिनेटला वाटणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या या बोर्ड ऑफ कंट्रोलच्या माध्यमातून त्यांना भारतामध्ये लागू करायच्यात, अंमलबजावणी करायची आहे, तर त्याची अंमलबजावणी हे कोर्ट ऑफ डायरेक्टर म्हणजे जे संचालक मंडळातले जे 24 सदस्य आहेत ते करतात की नाही, त्यांच्यामार्फत गव्हर्नर जनरल करतो की नाही, तर हे तपासण्यासाठी म्हणून कार्यकारिणी समिती गठीत करण्यात आली होती. ठीक आहे. तर आय होप एवढ्या काही गोष्टी आपण या लेक्चरच्या माध्यमातून बघितल्यात. तर बऱ्याचशा तरतुदी आपण म्हणजे बरीचशी पार्श्वभूमी पण आपण जाणून घेतली. लेक्चर बऱ्यापैकी लेंदी झालेलं आहे. तर आय होप तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या असतील. रिव्हिजन घेतोय याचं कारण तेच आहे की तुम्हाला प्रत्येक गोष्टी ह्या
जागच्या जागी सगळ्या लक्षात राहाव्यात. आता तुम्हाला या 1784च्या पिट्स इंडिया ऍक्ट बद्दल काही जरी विचारलं तरी तुम्ही विसरणार नाही. एक्झाममध्ये ते एवढ्या डीपमध्ये नाहीत विचारत जेवढ्या डीपमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करतोय. तर ठीक आहे, तुमच्या प्रत्येक एक्झामसाठी हे कामी पडेल. म्हणजे तुम्ही कुठल्याही एका एक्झामसाठी जरी फक्त फोकस ठेवला असेल तरी याचा रेफरन्स तुम्हाला सगळ्या UPSC पर्यंतच्या एक्झाममध्ये कामी पडेल. ओके, तर एवढ्या डिटेलमध्ये आपण अभ्यास करतोय. आय होप तुम्ही लेक्चर्स एन्जॉय करत असाल. तर लेक्चर कसे वाटतं त्याच्याबद्दल तुमचा फीडबॅक आमच्यापर्यंत द्या. अजून काय अपेक्षित आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट करून कळवा. तर भेटूत आपण येणार लेक्चरच्या माध्यमातून. तोपर्यंत नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. असेच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर्स तुम्ही आपल्या विजन स्टडीच्या ऍपवर सुद्धा बघू शकता. विजन स्टडीच्या सगळ्या कोर्सेस संबंधीची एक महत्वाची अपडेट आहे, ते म्हणजे 26 जून पर्यंत विजन 25 बाजूलाच कुपन कोड दिलेला आहे, ते वापरून तुम्ही विजन स्टडीच्या सगळ्या कोर्सेसवर 25% डिस्काउंट मिळवू शकता. जर तुम्ही इंटरेस्टेड आहात आणि नक्कीच मन लावून अभ्यास करायचाय तर यापैकी कोणत्याही कोर्सला ऍडमिशन घेऊ शकता. संयुक्त गट ब ची एक्झाम कधीही येऊ शकते.